हाय, मी रिंकू आणि नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर मग आज ना व्हिडिओ यायला जरा लेट झाला कारण की तब्येत काही बरोबर नाही आहे. आणि चला तर मग आता ना चाय वगैरे घेते. आणि ही चाय आहे ना मी वाटीतच पिते कारण की ना मला वाटीमध्येच पिल्या जाते आणि मला कपानं वगैरे पिल्या जात नाही चाय. आणि आता बनवते डाळबट्टी. आणि यासाठी डाळबट्टीसाठी मी 1 वाटी ना गव्हाचं पीठ आणि 1.5 वाटी रवा वगैरे घेतलेला आहे. आणि त्याच्यामध्ये ना ओवा जिरा वगैरे टाकलेलं आणि कडक कडक तेल वगैरे केलेलं त्याच्यासाठी आणि ते पण टाकलेलं आणि मस्त मिक्स वगैरे करून घ्यायचं. आणि जसं आपण कणिक वगैरे आहे ना मळतो ना तसंच मळून घ्यायचं. आणि याच्यासाठी ना असे गोल गोल वगैरे टिक्के करायचे. त्यानंतर हे बट्टी ना अशी गोल करायची एकदम आणि जशी टिकी असते ना तशीच करायची. आता हे बघू शकता मी असे गोल गोल करून घेते. आता ही टिक्की झालेली माझी पूर्ण करून घेते मी, बघू शकता. आणि आता आहे ना गरम पाणी वगैरे ठेवते त्याच्यावर आणि ह्या बट्ट्या आहे ना पूर्ण त्यावर म्हणजे वाफेवर होतात. त्या कोणी पाण्यामध्ये पण टाकतात बॉईल करायला, पण मी नाही, वाफेवरच शिजून घेते. आणि आता बट्ट्या करत होती मध्ये चाललं आम्हाला पाणी, बघू शकता. आता त्या बट्ट्या होत्या एक साईडला आणि मी पाणी भरून घेते कारण की ना सकाळपासून पाणी आलेलं नाही आहे. बघू शकता आता माझा पाण्याचा हे राडा चालू झालेला आहे आता. आणि फायनली माझं पाणी ना झालेलं आहे. आता मी खूप ओली वगैरे झालेली होते, आता चेंज वगैरे केलेलं आहे. आता ह्या भट्ट्या आहे ना मी तळून घेते. आता कढई ठेवते म्हणजे त्याच्यामध्ये तेल वगैरे टाकते मी. ह्या भट्ट्या आहे ना पूर्ण कट करून घेते पहिलं. बघू शकता कशा झालेले आहे वाफून चांगले. आता गरम तेल वगैरे ठेवलेलं आहे मी. आता तेल टाकते मी कढईमध्ये गरम करायला. हे ना पूर्ण कट करून घेते. हे बघू शकता अशा कट केलेले आहे मी. आणि ह्या ना मस्त कडक कडक तेलामध्ये टाकायच्या. आता ह्या सगळ्या कट करून घेते मी. आणि खूप उशीर पण झालेला आहे आता. बघू शकता कशा फ्राय झालेल्या आहे आणि खायला पण अशा कुरकुरीत लागतात. मी छोट्या छोट्याच बनवते. चला तर फायनली माझ्या बट्ट्या झालेल्या आहे. आता मी दादूला देते.